नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण अगदी मनोरंजनापासून ते करिअरपर्यंत अशा वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचं विशेष मार्गदर्शन मिळवतो. आता 12वीची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी अगदी रिलॅक्स झाले असतील, पण आता पुढे काय करायचं हा प्रश्न सुद्धा सतावत असेल ना. जर तुम्हाला देशसेवा करायची इच्छा असेल, या भारतभूमीचं रक्षण करायचं असेल, तर आजचा हा कार्यक्रम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजचा आपला विषय आहे 12वी नंतर पोलीस भरतीची तयारी, ज्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर एस सोनवणे. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्ते. प्राध्यापक डॉक्टर एस सोनवणे सरांची आपल्याला सुरुवातीला ओळख करून देते. ते गरुड झेप अकॅडमी आणि गरुड झेप सैनिकी स्कूलचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर अगदी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर अशा विविध शहरांमध्ये भव्य शाखा आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून आजवर जवळपास 7,000हून अधिक विद्यार्थी हे विविध सरकारी नोकरीत दाखल झालेले आहेत. गरुड झेप अकॅडमीच्या 19 एकर परिसरात मैदानी लेखी तयारीसह भव्य अभ्यासिका हॉस्टेल, कॅन्टीन, जिम, शॉपिंग मॉल यासह अनेक सुविधा असून अगदी पहिलीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी इथे करून घेतली जाते. सर, आम्हाला सुरुवातीला हेच सांगा की आता 12वीची परीक्षा दिली असेल विद्यार्थ्यांनी, 12वी नंतर सरकारी नोकरीच्या कोणकोणत्या आपल्यासमोर पर्याय उपलब्ध होतात? 12वीची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी आता 18 वय पूर्ण झालेले विद्यार्थी आहेत. अवघ्या 1-2 महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी 12वीचा निकाल लागेल. मी त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की 12वीचा निकालाची वाट बघण्याची गरज नाही आहे. कारण आता तुम्हाला सरकारी नोकरीचे सर्व दार त्या ठिकाणी उघडे झालेले आहेत. त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी भरत्या देऊ शकतो. 12वी नंतर सैन्य विभागामध्ये पोलीस भरती असेल, जेल पोलीस असेल, दारूबंदी पोलीस असेल, CRPF, CISF, ITBP, आसाम रायफल यासारख्या असंख्य पद आहेत. या सैनिकी फील्डमधल्या परीक्षा देऊ शकतो. आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यानंतर सैन्य विभागाच्या पलीकडे जाऊन आपण त्या ठिकाणी सरळ सेवेच्या काही भरत्या देऊ शकतो. यामध्ये विद्यार्थ्याला एकच करावं लागेल, आता 12वी त्या ठिकाणी पूर्ण होत आहे, लगेच तयारीला लागावं लागेल. म्हणजे येत्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक भरतीला आपण फॉर्म भरून भरतीमध्ये त्या ठिकाणी उतरू शकतो आणि आपलं भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो. अगदीच. खरं तर ना, अनेक विद्यार्थी 12वी नंतरच नाही, अगदी 8वी ते 9वी पासूनच स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागलेले असतात. पण अनेक विद्यार्थी असेही असतात की त्यांना स्पर्धा परीक्षा म्हणजे मुळात नेमकं काय आहे हे माहीत नसतं. डॉक्टर, स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय आहे सर? खरं तर खूपच छान प्रश्न विचारला. 10वी नंतर परीक्षेला स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागायलाच पाहिजे. 11वी 12वी करताना जर आपण स्पर्धा परीक्षा केली तर वयाच्या 16व्या वर्षी आपण सुरुवात करतोय. 18 वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षेची पूर्ण तयारी होते आणि 11वी 12वी पूर्ण होते. ते विद्यार्थी ऑफिसर लेवलच्या ज्या रँक असतात, ND असतील, बाकीच्या परीक्षा असतील, तिकडे सहज जाऊ शकतात. पण जे विद्यार्थी त्यावेळेस तयारीला लागलेले नाही आहेत, ते आता 12वी नंतर तयारी करतायत. त्यांनी जर 2 वर्ष मन लावून त्या ठिकाणी तयारी केली, मी तर म्हणेल एका वर्षात पण त्या ठिकाणी कोणती ना कोणती नोकरी मिळतेच. 2 वर्षात मिळते, काही विद्यार्थ्यांना 3 वर्ष लागू शकतात. जो विद्यार्थी टिकतो, स्पर्धा परीक्षा मन लावून पूर्वक करतो आणि रेग्युलर जर त्याने केलं तर मला वाटतं एका वर्षामध्ये सुद्धा नोकरी मिळते. अशा विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की भरतीचं वय हे खूप कमी आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे असं समजूनच तयारीला लागावं. म्हणजे वयाच्या योग्य टप्प्यावरती आपल्या हातामध्ये नोकरी असते. जे विद्यार्थी 16 वर्षानंतर तयारी करतात ते 18-19 मध्ये नोकरी मिळवतातच. आणि जे विद्यार्थी आता 18 नंतर तयारी करतील ते 20व्या वर्षीपर्यंत नक्कीच नोकरी मिळवतील, यात काही शंका नाही. अगदीच. खरं तर या परीक्षेतच स्पर्धा आहे, त्यामुळे किती अभ्यास करावा लागत असेल हे कल्पना येऊ शकते आपल्याला. या स्पर्धा परीक्षेतून ज्या नोकरीसाठी निवड केली जाते, ही सगळी प्रक्रिया कशी असते सर? खरं तर निवड प्रक्रियेबद्दल आपण विचारलं, प्रत्येक भरतीची निवड प्रक्रिया वेगवेगळी आहे. आपल्याला हा विचार करावा लागेल की मला कोणती भरती प्रक्रिया द्यायची. मला सैन्य विभागाची द्यायची आहे तर मला मैदानी चाचणीची तयारी करावी लागेल, मला लेखी परीक्षेची तयारी करावी लागेल, मला काही वेळेस मुलाखतीची सुद्धा तयारी करावी लागेल. या सर्व स्टेप असतात आणि त्यानुसार पुढे जावं लागतं. ज्या विद्यार्थ्यांची उंची नसते किंवा त्या ठिकाणी त्यांना मैदानी चाचणीत अडचणी आहेत, त्या सरळ सेवेची नोकरीची तयारी करू शकतात. जसं ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, ग्रामसेवक, तलाठी, त्यानंतर पोस्ट
पोस्ट ऑफिसच्या जागा असतील, रेल्वे विभाग असेल, जिथं मैदानी चाचणी नाही त्या सर्व. कारण या सर्व जागा सांगायच्या म्हटलं तर एक दिवस पुरणार नाही एवढ्या सरकारी नोकरीच्या संधी असतात. राज्य शासन आणि केंद्र शासन दोघांच्याही नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. पण त्या माहिती असणं, वेळेवरती फॉर्म भरणं, वेळेवरती तयारी करून राहणं आणि त्या भरतीला सामोरे जाणं त्या ठिकाणी आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अगोदरपासून प्री प्लॅन त्या ठिकाणी करावा लागतो आणि आतापासून तयारीला लागावं लागतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या भरती असतात आणि त्याची भरतीनुसार वेगवेगळ्या स्टेप त्या ठिकाणी ठरवण्यात आलेल्या आहेत. पण मी एकच सांगेल, स्पर्धा परीक्षा ही कोणतीही तुम्ही केली तर बाकीची स्पर्धा परीक्षा ऑटोमॅटिकली होते. मी कितीतरी असे विद्यार्थी बघितले जे पोलीस भरतीची तयारी करायचे पण PSI पण झालेत. कारण अभ्यासक्रम त्या ठिकाणी सेम असतो. थोडी ताकद लावून जास्तीचा अभ्यास केला तर नक्कीच आपण पुढचे स्वप्न पण पूर्ण करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक विचार करावा, मला एक नोकरी, सरकारीची नोकरी मिळवायची आहे, मला आज तयारीला लागायचं आहे आणि थांबायचं नाही आहे. किंवा कुठेही त्या ठिकाणी कोणी जर आपल्याला निगेटिव्ह करत असेल, मित्रपणा त्यातला असेल तर तो सोडून त्या बाहेर पडून आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. अगदी शाळेत म्हणा किंवा महाविद्यालयात म्हणा, आपण परीक्षेच्या आधी ना उत्तरांचं थोडंसं असं मूल्यमापन करतो की अमुक अमुक प्रश्न मी ऑप्शनला टाकते किंवा अमुक अमुक प्रश्नावर मी जास्त भर देते. इथे काही असा स्कोप असतो का सर? म्हणजे लेखी परीक्षेसाठी, मैदानी परीक्षेसाठी गुण विभागणी कशी केली जाते नेमकी? जेव्हा स्पर्धा परीक्षा द्यायला आपण सुरुवात करतो तेव्हा एक लक्षात घ्यावं की स्पर्धा परीक्षेमध्ये असंख्यपणे त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पिटिशनला सामोरे जायचं आहे. इथं स्पर्धा आहे. एक जागा ज्या वेळेस निघते तेव्हा त्या ठिकाणी 15 विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्या स्पर्धेमध्ये असतात, त्यातली एक निवडल्या जाणार आहेत. म्हणून आपण सुरुवातीला अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर ज्या विषयांना आपण हात घालणार आहे किंवा स्पर्धा परीक्षेकडे जाणार आहेत त्यात मराठी व्याकरण असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, त्यानंतर विज्ञानाचा भाग असेल, इंग्रजी व्याकरण असेल, हे सगळे घटक येतात. अशा काही परीक्षा आहेत तिथं इंग्रजी नाही आहे. जसं पोलीस भरतीचा विचार केला तर पोलीस भरतीमध्ये इंग्रजी विषयाची गरज नाही आहे. बाकीच्या विषयाचा अभ्यास करून आणि मैदानी चाचणी करून आपण सहज पोलीस भरती त्या ठिकाणी काढू शकतो. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये जी भरती प्रक्रिया राबवली जाते, चालू आहे, या भरती प्रक्रियेमध्ये आपण बघतात की चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी त्या ठिकाणी पुढे जात आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी निकाल देऊन त्या ठिकाणी आज वर्दी मिळवत आहेत. शहरी भागातील विद्यार्थी निकाल देत आहेत, वर्दी मिळवत आहेत. मी आता बघितलं, मागचाच निकाल आमच्या हातात आला एअरफोर्सचा, तर 150 विद्यार्थी एअरफोर्समध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जॉईन झाले. हे कुठले होते की जे राहिले, टिकले, कंटिन्यू करतात आणि अभ्यासक्रमाकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. त्यांना माहीत असतं की मला नोकरी मिळवायची आहे. ही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे जातात. आणि मी तर एकच म्हणेल, स्पर्धा परीक्षा सोपी आहे पण करणाऱ्यांसाठी. नाहीतर आपण टिकणार नसू तर स्पर्धा परीक्षेमध्ये येऊ नये. आपल्याला रेग्युलर करायचं आहे आणि नोकरी मिळवायची आहे. अगदीच अगदीच. आता यामध्ये अभ्यास खूप करावा लागतो हे लक्षात आलेलंच आहे सर. पण खरी कसोटी लागत असेल ना ती फिटनेसच्या बाबतीत. म्हणजे आजकाल जर आपण पाहिलं तर आपल्या भारतात ओबेसिटी, डायबिटीज हे आजार इतके झपाट्याने बळावत आहेत. अगदी लहान बाळांना सुद्धा या आजारांचा सामना करावा लागतोय. अशामध्ये मैदानी खेळांसाठी आपण विद्यार्थ्यांची कशी तयारी करून घेता? ज्यावेळेस विद्यार्थी गरुड झेपकडे येतो तेव्हा 5 वाजेपासून रात्रीच्या 10 पर्यंतचा त्याचा शेड्यूल बनवलेला असतो. म्हणजे परफेक्ट वेळापत्रक असतं. या वेळापत्रकानुसार आमचे मैदानी प्रशिक्षक असतील, आमचे प्राध्यापक असतील, त्यांच्याकडून त्या ठिकाणी पूर्ण कसरत करून घेतात आणि विद्यार्थ्याला त्याचे टार्गेट निश्चित केले जातात. मला त्या ठिकाणी पोलीस बनायचं आहे तर फक्त पोलीस नाही बनायचं आहे, कोणत्या डेटपर्यंत, 2 वर्ष, 2.5 वर्ष ती डेट एकदा त्याच्या डोक्यामध्ये फिक्स झालेली असेल तर मला वाटतं तो त्या ठिकाणी त्याच निश्चित तारखेच्या आधी यश मिळवतो. मैदानी चाचणीसाठी सकाळचा टायमिंग असेल, पुढे जाऊन तो 2-2 वेळेस प्रॅक्टिसपर्यंत जाईल. आणि मी तर, तुम्ही आजाराबद्दल बोलले, मी नक्कीच एक सांगेल की मैदानी चाचणीची जी तयारी पोलीस भरती, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स करतात ते मला वाटतं वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा बिमार पडत नाही. ही कठीण मेहनत ते घेतात आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी बघतात की कशा पद्धतीची मेहनत घेतली जाते, कोणत्या त्या ठिकाणी कसरत असतात, विद्यार्थ्याचं फिटनेस काय, मानसिक संतुलन काय आणि तो स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स किती वाढलेला असतो, हे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी हास्य दिसतं, आनंदी दिसतात. त्यामुळे बिमार पडण्याचा प्रश्न नाही आहे. फक्त विद्यार्थ्याची मानसिकता क्लिअर पाहिजे. अच्छा, बरं. अनेक जणांचे ना अभ्यास करण्याचे काही सिक्रेट्स असतात. म्हणजे काही जण भर पहाटे उठून जो अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहतो. काही जण त्या एखाद्या विषयामागचं लॉजिक समजून घेतात, मग त्यांच्या ते लक्षात राहतं. आपल्या या लेखी परीक्षेची तयारी करून घेण्याचं सिक्रेट काय आहे सर?
खरं तर आजपर्यंत आम्ही जे निकाल बघितले तर गरुड झेपच्या ज्या टेस्ट सिरीज चालतात, या टेस्ट सिरीज अशा असतात की संडेला टेस्ट, सब्जेक्ट वाईज आठवड्यामध्ये कितीतरी वेळेस टेस्ट, एका विषयाच्या वेगवेगळ्या टेस्ट, पार्ट वाईज टेस्ट. याच्यामुळे निकाल देणं विद्यार्थ्याला एवढं सोपं बनतं की जो त्यावेळेस परीक्षेला जातो त्यावेळेस त्याला असं वाटतं की 100पैकी 80 मार्क घेणं, 90 घेणं, 95 घेणं खूप इझिली होऊन जातं. आणि जेवढा जास्त वेळ विद्यार्थी देतो, 1 वर्ष, 1.5 वर्ष, तो तितकाच परफेक्ट बनत चालतो. त्यामुळे लेखी परीक्षेमध्ये निकाल येणं अवघड राहत नाही. आता राहिला विद्यार्थ्याची मानसिकता. सकाळी अभ्यास लक्षात राहील, संध्याकाळी राहील. आपण बघा 5 ते रात्रीच्या 10 पर्यंतचा शेड्यूल आहे. या शेड्यूलमध्ये कुठे ना कुठे त्याला त्या ठिकाणी शिकवल्या जातं, त्याच्याकडून करून घेतल्या जातं, त्याच्याकडून अभ्यासिकेमध्ये वातावरण तयार केलं जातं. आणि जेव्हा स्पर्धा परीक्षेचे ग्रुप तयार होतात विद्यार्थी 5-10 जणांचे, मी बघितलं आहे 7-7 विद्यार्थ्याचा गट होता, 10 विद्यार्थ्याचा गट होता, पूर्णच्या पूर्ण लागला आहे. हे वातावरण जेव्हा निर्मिती होते तेव्हा विद्यार्थ्याची मानसिकता बदलते. आज घरी 10वीला असताना त्याने अभ्यास केला आहे, कमी केला आहे किंवा मोबाईलवरती वेळ गेला आहे, हा जात नाही. आणि वातावरण बदललं तर नक्कीच यशाकडे विद्यार्थी जातात. अगदीच अगदीच. आपण एक मुद्दा मांडला की जितका जास्त विद्यार्थी वेळ देईल तितका चांगला त्याला उत्तम निकाल मिळेल. पण जर नसेल त्या विद्यार्थ्याकडे फार वेळ, त्याच्याकडे खूप कमी वेळ असेल, तर अशा कमी वेळात सुद्धा आव्हान आहे की लेखी परीक्षेची तयारी करून घेणं. अशी पण वेळ येतच असेल की आपल्यावर. ज्या वेळेस विद्यार्थी आपण बोलला ते योग्य आहे की आता 12वीचे पेपर झालेत. काही विद्यार्थी निकालाची वाट बघणार नाही, लगेच तयारीला लागतील. काही निकाल झाल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये तयारीला लागतील. असे काही विद्यार्थी असतील की 11वी आता 12वी झाली आहे, फर्स्ट इयर पण होऊन जाईल आणि नंतर भरती निघेल आणि एका महिन्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यासाठी थोडं कठीण जातं. कारण असं आहे की ही स्पर्धा परीक्षा आहे, इथे एक मार्क किमती असतो. त्यामुळे वेळ न घालवता परिपूर्ण वेळ देणं बंधनकारक आहे. आपण जेव्हा भरतीमध्ये उतरतो तेव्हा 3 भरत्या बघितलेले, 2 भरत्या बघितलेले विद्यार्थी समोर येतात आणि त्यांचा सराव जास्तीचा असतो. मग अशासोबत कॉम्पिटिशन जर करायचं असेल आणि वयाच्या 19व्या वर्षी भरती मारायची आहे, म्हणजे आज 12वी झाली आहे, पुढच्या भरतीला पोलीस बनायचं आहे, तर मला वाटतं त्याने वेळ घालवणं चालणार नाही. त्याला त्या ठिकाणी योग्य तयारी आताच करावी लागेल आणि पुढचं नियोजन आजपासून केलं तरच तो तिथे पोहोचेल. अगदी हे प्रचंड आवडले आणि पटले सर की जर स्पर्धा परीक्षात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची असेल तर मेहनतीला पर्याय नाहीये, वेळ द्यावाच लागेल. हे अगदी आपण पारदर्शकपणे आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे खरंच कल्पना आली आहे की किती पारदर्शकरित्या आपण गरुड झेपमधून विद्यार्थी घडवत असाल. सर, ही जी लेखी परीक्षा पार पडते स्पर्धा परीक्षेची, त्याची गुण विभागणी कशी असते आणि एकंदरीत विषय कोणकोणते असतात? आपण आता 2 भरत्या बघतो. एक सेंट्रल गव्हर्नमेंट, जर बघितलं मी रेल्वे विभागाची भरती बघितली तर तिथले विषय त्या ठिकाणी तेच आहेत. गणित आहे, बुद्धिमत्ता आहे किंवा GSचा भाग आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला विचार करताना काठिण्य पातळी बदलत चालते. जो पोलीस भरती देतोय तो रेल्वे भरती देऊ शकतो. आता तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पूर्ण भरत्या मराठी माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून जरी अभ्यास केला तर मला वाटतं आता सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती पास करणं त्यांच्यासाठी अवघड नाही. दुसरी गोष्ट, भरतीची लेखी परीक्षा असेल, मैदानी चाचणी असेल, प्रत्येक भरतीची वेगवेगळी आहे. मैदानी चाचणीमध्ये पोलीस भरतीमध्ये आला तर 50 गुणांची मैदानी चाचणी आहे. जर आर्मी भरतीला तुम्ही उतरला तर तुम्हाला तो 4 मिनिटं 20 सेकंदाचा जो वेळ आहे त्या 1600 मीटर करायचं आहे, त्याच्यापेक्षाही कमीमध्ये करायचं आहे. हे जे गोष्टी घडतात त्या वेळेनुसार तुम्हाला तयारी करावी लागेल आणि एका भरतीची तयारी केली तर दुसऱ्या भरतीत फायदा होतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी 12वी नंतर मी म्हणेल ग्रॅज्युएशनपर्यंत नोकरी मिळवायची किंवा ग्रॅज्युएशनच्या नंतर मिळवायची. जर आपण क्लास 2 आणि क्लास 1चा विचार केला तर आपल्याला ग्रॅज्युएशन कंप्लीट करेपर्यंत तयारी करून त्या ठिकाणी तिथं पोचावं लागेल आणि 12वीच्या नंतर एका वर्षात मिळवायची तर आत्ताच तयारी करून 1-2 वर्षाची पूर्ण प्रॅक्टिस करावी लागेल. अच्छा, आज जर आपण पाहिलं तर असं कोणतंच क्षेत्र नाहीये की जिथे स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत नाहीये. आपल्या गरुड झेपमधूनही अनेक स्त्री सुरक्षक आपण घडवत असाल. माझ्या मते स्पर्धा परीक्षेमध्ये मुलींसाठी काही पदं राखीव असतात, बरोबर? हे किती पदं असतात सर?
खूप छान प्रश्न आहे आणि मी माझ्या बहिणींना एकच सांगेल, ज्या विद्यार्थिनी आता 12वी होत आहेत त्यांना, की आता तुम्ही बघाल की पूर्वी महाराष्ट्रामध्ये एअरफोर्समध्ये जाणाऱ्या मुली नव्हत्या, नेव्हीमध्ये जाणाऱ्या नव्हत्या. आता प्रत्येक गावात एक एक दोन दोन मुली त्या गरुड जीपच्या माध्यमातून एअरफोर्स नेव्हीमध्ये लागलेल्या आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक विभागात किमान 40% ते 50% मुलींना त्या ठिकाणी जागा आरक्षित आहेतच. पोलीस भरती बघतायत, 11,000 जागा आहेत, त्यातल्या 5-1,000 जागा तर मुलींच्याच गेलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक विभागात मुलांच्या बरोबरीने जागा आपल्याला मिळायला लागलेल्या आहेत. आणि मुलींना लागणं सोपं का? कारण मुली या जेव्हाच त्या ठिकाणी शिक्षणाला सुरुवात करतात त्या ब्रेक कधीच घेत नाही, नॉनस्टॉप तयारी करतात आणि त्यामुळे तिथपर्यंत पोहोचतात. आणि मी तर आता नक्कीच एक सांगेल की आता 12वी आपली झालेली आहे किंवा 10वी झालेली आहे, आजपासून जर आपण तयारी केली तर योग्य वयामध्ये आपल्या हातामध्ये एक सरकारी नोकरी असते. आणि जर मुलगी पायावरती उभी राहिली तर मी म्हणतो कुटुंब बदलतं. त्याच पद्धतीने मुलींना प्रत्येक ठिकाणी आता संधी आहेत. पूर्वी NDAमध्ये मुली जात नव्हत्या, आता NDAमध्ये ऑफिसर म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे अधिकारी सुद्धा मुली बनत आहेत. असं कोणताच विभाग नाही राहिलेला की तिथे मुलींना संधी नाही. प्रत्येक विभागात मुली आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषापेक्षा पुढे आहेत. अगदीच. आणि हे ऐकून खूप आनंद झाला की मुली नॉन स्टॉप तयारी करतात. पण तरीसुद्धा माझ्या अशा अनेक मैत्रिणी आज हा कार्यक्रम बघत असतील की ज्यांना सुद्धा पोलीस व्हायचं असेल, सैनिक व्हायचं असेल, पण त्यांच्या आजूबाजूला तशी परिस्थिती नसेल, त्यांच्या घरून तेवढा पाठिंबा नसेल. त्यांना आपण काय सल्ला द्याल सर की त्यांनी तयारी कशी करावी पोलीस भरतीची? बघा, परिस्थिती ही कधीच ठरवत नाही तुम्ही काय बनावं. परिस्थिती गरीब असते, शिक्षणामध्ये प्रॉब्लेम येतात, त्यामध्ये आपल्या मनामध्ये फक्त ठाम विश्वास पाहिजे की मला बनायचं आहे. मी माझ्या शिक्षणाचं तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. मी जेव्हा शिक्षण घ्यायचो तेव्हा माझ्या वडिलांनी काय केलं किंवा माझ्याकडे पैसे नव्हते किंवा काय काय करून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, पण आज मी इथपर्यंत पोचलो त्या शिक्षणाच्या जोरावरती. मला बनायचं आहे तर मला काही ना काही मार्ग काढावा लागेल. आपण जोपर्यंत घर सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला मार्ग सापडत नाही. घरात बसून कुठलाही त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होणार नाही. त्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल आणि स्वतःला सिद्ध करावं लागेल. मी नक्कीच एक सांगेल, परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तुम्ही लागाल, तुमच्या घरची परिस्थिती बदलेल, स्वतःची बदलेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक विचार करावा की काही ना काही करणाऱ्यांनाच त्या ठिकाणी यश मिळतं. तुम्ही कराल तर तुम्हाला यश मिळेल आणि नक्कीच मार्ग सापडत जातात. आपण बोललो नाही, आपण भेटलो नाही तर त्यातून मार्ग कसा निघेल हाही देखील प्रश्न आहेत. आणि मी नक्कीच पालकांना एक सांगतो की पालक आणि विद्यार्थी दोघांनी एकदा जर भेट केली, व्हिजिट केली आणि त्यातून काही मार्ग निघतो का, अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर नक्कीच अशा परिस्थितीतील विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि अधिकारी पदापर्यंत पोहोचतात. आणि बाकीचे पदं तर नॉर्मल आहेत. पोलीस भरती म्हणजे खूपच एकदम सोपी पद्धतीने भरती आहेत. त्यामुळे मला वाटतं तिला घाबरण्याची गरजच नाही. अगदीच. बरं सर, जेवढी मला माहिती आहे सैनिक होणं अजिबात सोपं नसतं. म्हणजे त्यात आपल्या बुद्धिमत्तेचा कस लागतो, आपल्या सुदृढतेचा कस लागतो, त्या विद्यार्थ्यांचा दात आणि दात तपासला जातो सुदृढतेच्या बाबतीत. पोलीस भरतीच्या बाबतीत कागदांची पडताळणी कशी केली जाते, त्यांची मेडिकल टेस्ट कशी होते सर? मी तर म्हणेल मेडिकल सर्वात जास्त हार्ड असेल तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं. त्यानंतर बाकी आपण क्रम लावला तर SSC GDचा, जिथं स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून परीक्षा होते, म्हणजे BSF, CISF, ITBP, आसाम रायफल यांचा क्रम लागतो. आणि पोलीसचं मेडिकल हे नॉर्मली मला तरी वाटतं त्या मेडिकलमध्ये कोणी आता कटताना बघायला मिळत नाही. म्हणजे थोडे दातांचा प्रॉब्लेम आहे हे चालून जातं. अशा विद्यार्थ्यांना मी एक सांगेल की मेडिकलमध्ये जर आपल्याला प्रॉब्लेम वाटत असेल तर एकदा दोनदा चेकिंग होतात आणि त्या चेकिंगनंतर आपल्या लक्षात येतं माझा पॉईंट काय आहे, कशा पद्धतीने पुढे जावं लागेल. पण ज्या विद्यार्थ्यांना वारंवार पॉईंट पडतो म्हणजे ते नोकरीला लागणार नाही असं होतं का, तर नाही. अशाही भरपूर भरत्या आहेत की ज्यामध्ये मेडिकल पार्टच नसतो, मेडिकल होतच नाही. तिथं डायरेक्टली तुमची लेखी परीक्षा आणि त्यावरती तुमची जॉईनिंग होते. त्या विद्यार्थ्याने लगेच टर्न घेणे आणि त्या भरत्यांकडे जाणे हा त्यावरती पर्याय आहे. कारण शरीर आपण त्या ठिकाणी आपलं शरीर, आपल्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्याला माहिती असतो. त्यामुळे घाबरायचं नसतं. मी अपंग विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये कोणी तलाठी झालेलं बघितलं आहे, कोणी ग्रामसेवक आहेत, मग ते लागू शकतात तर आपण लागू शकत नाही का, हा प्रश्न मनाला विचारायचा आणि तयारीला लागायचं. पण एक नक्कीच सांगेल की आपल्याला माहिती आहे की आपल्या हाताचा प्रॉब्लेम आहे किंवा हात वाकडा आहे किंवा दुसरा काही प्रॉब्लेम आहे आणि आपण म्हणतोय मला आर्मीतच जायचं, तर आपण आपलं स्वप्न त्या ठिकाणी फक्त स्वप्नच राहणार आहेत. आपण विनाकारण वेळ वाया घालवतोय. त्यापेक्षा दुसरा मार्ग निवडून
इतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरी मिळवणं हा त्यावरची मार्ग आहे. बरं, एक असतं आपलं शारीरिक आरोग्य आणि एक असतं आपलं मानसिक आरोग्य. असं म्हणतात की आपल्याला जर एखाद्या परिस्थितीवर मात करायची असेल तर आपलं शरीर ढासळलं तरी चालेल, पण मन ढासळायला नको. जर सरकारी नोकरी 100% मिळवायची असेल तर विद्यार्थ्यांनी आपलं मानसिक आरोग्य कसं जपावं सर? मी स्पर्धा परीक्षेच्या आणि इथून पुढे येणाऱ्या आणि मागील विद्यार्थ्यांनाही सांगितलेलं आहे, एकच मार्ग आहेत. मी ठरवलंय मला 2 वर्ष द्यायची की 3 द्यायचेत. ते एकदा ठरवल्यानंतर ती वाट बदलायची नसते, तर आणि तरच नोकरी मिळते. पहिली गोष्ट म्हणजे मानसिकदृष्ट्या वर्दी मिळवणार आणि बाहेर पडणार हा जर दृढ निश्चय असेल तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळतंच. दुसरी गोष्ट, मानसिकता का खालावते? आजूबाजूचा परिसर, बनणारे मित्र, कोणीतरी सांगतो तुझ्याकडून होणार नाही, तर हे प्रॉब्लेम आहे, तिथं ते आहेत, आणि निगेटिव्ह विचार. आपल्याला जर माहितीच घ्यायची तर आपण अधिकारी लोकांना भेटलं पाहिजे, जे अधिकारी पदापर्यंत पोहोचलेत. त्यांना त्यातला अनुभव असतो, मी कुठं जावं, कशी तयारी करावी, काय केल्याने काय होईल. या अधिकारी लोकांना सर्व गोष्टी माहीत असतात आणि त्यातून निघतो निकाल. आपण जर ते एखाद्या अशिक्षित लोकांना विचारलं किंवा कोणत्या निगेटिव्ह भावनेच्या लोकांना विचारलं तर नक्कीच त्याचे परिणाम आपल्या निगेटिव्हिटीवरती येतात. म्हणून पॉझिटिव्ह राहणं हे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी एकदा ठरवल्यानंतर मला ते मिळवायचे ठरवून तयारी केलं तर नक्कीच यश मिळतं. बरं, 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण आतापर्यंत सखोल असं मार्गदर्शन केलंय सर. आपले 10वीचे पण विद्यार्थी आणि त्यांचे पालक हा कार्यक्रम बघत असतील, त्यांच्यासाठी काय संधी आहे सरकारी नोकरीच्या 10वी नंतर? मी 10वीचे विद्यार्थ्यांचे अजून पेपर चालू आहेत. परत एकदा राहिलेल्या पेपरसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. पण एकच सांगेल की 10वी होते आहे, आता आपल्याला 11वी 12वी करताना पुढची तयारी करावी लागेल. जर आपण NDAची तयारी करतोय अधिकारी पदाची तर ही परीक्षा खूप मोठी आहे. इथं पोचणं तितकं त्या ठिकाणी शक्य नसतं असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे आपण थांबतो. पण जर आपण NDAची तयारी केली तर किमान नेव्ही एअरफोर्समध्ये आपल्याला जायला मिळेल. असंख्य अशा भरत्या आहेत की वयाच्या 17.5 नंतर स्टार्ट होतात, तिथं जायला मिळेल. म्हणजे काही विद्यार्थी म्हणतात 18 वर्षानंतरच भरतायत. मी असे विद्यार्थी बघितलेत, 10वीला तयारीला लागला, 12वीचा पेपर देतोय, पेपर संपत नाही, त्याच्या हातात इकडे नोकरी पण आहे, इकडे 12वीचं सर्टिफिकेट आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना एकच सांगेल, पालकांना एकच सांगेल, विद्यार्थ्याला त्या ठिकाणी त्याच्या मानसिकतेनुसार त्याला काय करायचं एकदा समजू द्या आणि त्यानंतर आपल्याला एक एक गोष्टीमध्ये पुढे जावं लागेल आणि असंख्य भरत्यांची तयारी विद्यार्थी करू शकतो. 10वीवाला विद्यार्थी तर मी म्हणेल तो जगातली कुठलीही परीक्षांची तयारी आजपासून केली तर त्याला ते काही अवघड जाणार नाही. अच्छा, स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षा देत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी सुरुवातीलाच म्हणाले होते की आजचा हा कार्यक्रम फार महत्त्वाचा ठरणार आहे आणि तो ठरलाच असेल नेमका. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. सर, जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना काय मोलाचा सल्ला द्याल? मी माझ्या विद्यार्थी आणि पालकांना एकच सांगेल की निर्णय घेताना एक वेळ अवश्य लेट घ्या, पण घेतलेला निर्णय बदलायचा नसतो. घेताना हा विचार करा की मला काय करायचंय, मला मन काय म्हणतंय, मला किती वर्षात नोकरी मिळवायची आहे आणि त्यासाठी मला काय काय करावं लागेल. आणि ज्या वेळेस तुम्ही ठरवतात त्यावेळेस बाहेरचं वातावरण तुमच्यावरती हेवी होऊ नये याचा त्याचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आज या वयामध्ये सरकारी नोकरीच्या असंख्य संधी आहेत, त्यासाठी पाहताना एकच ठरवा की मला ती मिळवायची आहे आणि मिळवायची. अगदीच, खूप खूप आभार सर या सगळ्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हॅलो 24 तास कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.